नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश कार्यक्रमाचा शुभारंभ करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, वेद जया गाती आम्हा तयाची संगती, आम्हा तयाची संगती, नाम धरिले कंठी अवघा साठविला पोटी, अवघा साठविला पोटी। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जसं एखादा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम आहे, त्याचं वर्णन करून फायदा नाही, जो खाल्ल्यावर आपल्याला त्याची गोडी कळते, तसंच हरिनामाचं आहे मित्रांनो। तर हरिनामा घेतल्यावरच भक्तीचा जो रस आहे, प्रेमाचा जो रस आहे, त्याचा आस्वाद आपल्याला मिळतो। आणि मित्रांनो, अभंगाची सुरुवात आहे ती वेद या शब्दाने झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा आपला विषय आहे आयुर्वेद जनजागृती अभियान आणि गर्भिणी परिचर्या या विषयावर आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथील प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर मनोज गायकवाड आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर मनोज गायकवाड, आपण प्राध्यापक आहात, विभाग प्रमुख आहात, प्रसूती तंत्र व स्त्रीरोग विभाग, पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथे। आपल्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण BMS केल्यानंतर पुढे MS केलंय प्रसूती तंत्र व स्त्रीरोग या विषयात। पुढे आपण PhD देखील केलेलं आहे आणि आपण संस्कृतमध्ये MA देखील केलेलं आहे। आपल्या गाठीशी 30 वर्षांहून अधिक वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे आणि आपण पदवीचे किंवा पदव्युत्तर आणि PhDच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करता, त्यांना मार्गदर्शन करता, म्हणजेच गाईड देखील आहात। आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे अनेक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत आणि अनेक व्याख्यानं देखील दिलेली आहेत। आपल्याला बऱ्याचशा पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे, गौरव केलेला आहे। तर पुरस्कार असे आहेत, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आपल्याला राष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून मिळालेला आहे, धन्वंतरी पुरस्कार आयुर्वेद व्यासपीठाकडून मिळालेला आहे आणि इंडिया बेस्ट पुरस्कार आपल्याला आयुष एक्सपो 2022 मध्ये आपल्याला मिळालेला आहे। आणि आपण विविध सामाजिक उपक्रमामध्ये विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन देखील करत असता। तर असे आपले बहुगुणी असे आजचे आपले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घ्यायचं आहे, माहिती घ्यायची आहे। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया, शुभस्य शीघ्रम। डॉक्टर मनोज गायकवाड सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। नमस्कार सर। आणि पहिला प्रश्न असा आहे, हे आयुर्वेद जनजागृती अभियान काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि जो आपला आजचा विषय आहे गर्भिणी परिचर्या म्हणजे काय ते देखील आम्हाला सांगा। आयुर्वेद जनजागृती अभियान जे आहे हे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पुरस्कृत कार्यक्रम आहे। यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे सन्माननीय आयुक्त श्रीयुत राजेशजी निवतकरजी, आयुष संचालनालयाचे आयुष संचालक माननीय डॉक्टर रामन गुंगराळेकर सरजी आणि पोद्दार वैद्यक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सन्माननीय डॉक्टर संपदा संत मॅडम यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून आयुर्वेद जनजागृती अभियान हे 15 सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने काही सर्वसामान्यतः आढळणारे जे काही व्याधी आहेत त्याचा आपल्याला प्रतिबंध कसा करता येईल या उद्देशाने हा कार्यक्रम, हे अभियान राबवले संपूर्ण राज्यभर जात आहे। यामध्ये गर्भिणी परिचर्या हा एक त्यातला भाग आहे आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत। तर आपण दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे गर्भिणी परिचर्या, यामध्ये 2 शब्द आहेत, गर्भिणी आणि परिचर्या। तेव्हा गर्भिणी याचा अर्थ गरोदर माता आणि परिचर्या याचा अर्थ या गरोदर मातेने नित्याने आचरणात आणायच्या गोष्टी। तेव्हा या गोष्टी जर आचरणात नित्याने तिने आणल्या तर तिला याचा नक्कीच फायदा होतो, तिला स्वतःला फायदा होतो, तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाला फायदा होतो आणि परिणामी दोघांचंही अतिशय निकोप आणि छान पद्धतीने वाढ होऊन पुढे एक चांगली संतती, सुप्रजनन, श्रेयस प्रजा हे आयुर्वेदाचं मुख्य उद्दिष्ट आहे। तेव्हा आई आणि माता आणि गर्भ बाळ हे दोघेही सुरक्षित आणि छान पद्धतीने त्यांची वाढ होऊन
नैसर्गिक सुलभ प्रसूती तिच्या ठिकाणी व्हावी, बाळाची पूर्णतः 9 महिने वाढ व्हावी, कोणतेही त्यामध्ये विघ्न येता कामा नये, कोणतेही व्याधी होता कामा नये, अतिशय उत्तम पद्धतीने त्याची वाढ व्हावी आणि निकोप असं हे बाळ जन्माला यावं यासाठी ही आयुर्वेद परिचर्या, आयुर्वेदात सांगितलेली गर्भिणी परिचर्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने हे अभियान राबवले जात आहे. फारच छान डॉक्टर गायकवाड. तर श्रेयस प्रजा निर्मितीसाठी आपल्याला फायदा आहे. तर डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की आयुर्वेदिक जे उपचार घेतले तर काय फायदे मिळतात गरोदर मातेला, ते आम्हाला सांगा. आयुर्वेद गर्भिणी परिचर्या जेव्हा आपण अवलंबतो तेव्हा सर्वसाधारणपणे गर्भिणीच्या या 9 महिन्याचे आपण 3 टप्पे करतो. पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही. तेव्हा पहिल्या 3 महिन्यामध्ये आयुर्वेदाचे जे काही बेसिक प्रिन्सिपल आहेत, मूलभूत सिद्धांत, यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भामध्ये विविध प्रकारचे अवयवांची उत्पत्ती होत असते आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन उत्पत्ती होते त्या ठिकाणी कफदोषाची प्रधानता आहे. तेव्हा हा कफदोष प्रधानतेने त्या ठिकाणी निर्माण व्हावा आणि त्याचं कार्य चांगलं व्हावं यासाठी पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भिणीने मधुर असा आहार, द्रवस्वरूप असा आहार, विशेषतः दूध, तूप, लोणी यासारखे आहारले पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी तिने सेवन करायला हरकत नाही, जेणेकरून तिला स्वतःला आणि या पहिल्या 3 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे उलट्या, मळमळ या गोष्टी गर्भिणीमध्ये होत असतात, जेणेकरून तिला आहारही तितकासा घेता येत नाही, घेतलेला आहारही तो उलटून बाहेर पडतो. अशा वेळी जर तिला द्रवस्वरूप सातत्याने वारंवार थोडं थोडं तिने खाल्लं तर निश्चितच तिला फायदा होतो आणि उलट्यांचं प्रमाणही आपल्याला कमी करता येतं. फारच छान. डॉक्टर गायकवाड आपल्याला सोप्या शब्दात समजून सांगत आहेत की आयुर्वेदिक पद्धतीने कसे उपचार दिले जातात, गरोदर मातेची कशी काळजी घेतली जाते. तर डॉक्टर साहेब, तुम्ही आहार या शब्दाचा उच्चार केला, तर आम्हाला गरोदर मातेने काय खावं, काय टाळावं हे देखील सांगा आणि तुम्ही छान आम्हाला स्लाइड्स दाखवायला आणलेल्या आहेत तर त्या देखील दाखवा. नक्की. तर काय खावं, काय टाळावं त्याविषयी. जसं आपण पहिल्या तिमाहीमध्ये आपण पाहिलं की द्रवस्वरूप असा जास्तीत जास्त आहार घेतला पाहिजे, दूध तुपाचे पदार्थ घेतले पाहिजे. तसंच दुसरी तिमाही जी आहे यामध्ये आता थोडं गर्भ वाढीस लागलेला असतो, उलट्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि आता गर्भाची पुढील चांगली वाढ आणि विकास होण्याच्या दृष्टिकोनाने तिने आता सकस चौरस असा आहार घ्यायला पाहिजे. विशेषतः आहारामध्ये तिने घरी बनवलेला ताजा उष्ण असा आहार घ्यायला पाहिजे, गरम गरम तिने जेवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला भूक लागली अशी जेव्हा संवेदना असेल तेव्हा तिने त्याला खायला पाहिजे. जर तिला अजीर्णासारखे काही विकार असतील तर तिने शक्यतो वारंवार जेवायचं टाळायला पाहिजे. अग्नी किंवा आपली भूक चांगली आहे असं पाहून तिने आता आहाराला सुरुवात करायला पाहिजे. यामध्ये विशेषतः तिने दूध भात, दही भात, वरण भात आणि आपल्या आहारातल्या भाजी पोळी याबरोबरच तिने चांगली त्या त्या सीझनमध्ये उपलब्ध असलेली फळं, फळांचे रस ही घ्यायला पाहिजेत आणि विशेषतः तिने या काळामध्ये आपल्याला पचायला हलका असा आहार घ्यायला पाहिजे. फारच छान. हां. आणि हे झालं आहाराच्या विषयी. डॉक्टर साहेब, आम्हाला थोडं विहाराविषयी देखील सांगा की काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे गरोदर मातेने, ते देखील सांगा. शक्यतो जेव्हा गर्भ आहे तिच्या गर्भाशयामध्ये, शरीरामध्ये गर्भाच्या दृष्टिकोनाने सुरक्षितता पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ हा अतिशय नाजूक असतो. एकूणच संपूर्ण 9 महिन्यामध्ये गर्भाची स्थिती ही नाजूक असते आणि या काळामध्ये तिने शक्यतो प्रवास टाळायला पाहिजे, अधिक श्रमाची कामं टाळली पाहिजे आहेत आणि जास्त वजनं उचलायला नाही पाहिजे, वजन नाही उचलायचं, जड वस्तू नाही उचलायला पाहिजे आहेत. शिवाय तिने विशेषतः आपण पाहतो की उंच सँडल्स असतील तर हे उंच सँडल्स आपल्याला तिला टाळायला पाहिजे आहेत. जास्ती श्रमाची कामं करता कामा नयेत. जास्तीत जास्त विश्रांती, किमान दिवसा 2 तास विश्रांती आणि रात्री तिने साधारणतः 8 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. ह्या सर्वसाधारण गोष्टी जर तिने पाळल्या आणि शक्यतो आपलं मन प्रसन्न ठेवणं, कारण गर्भिणीचं मन जर स्वतः चांगलं प्रसन्न असेल तर गर्भावरती निश्चितच त्याचा परिणाम होतो. गर्भिणी अवस्था ही नैसर्गिक अवस्था आहे, कोणताही आजार नाही येतो. त्यामुळे या काळामध्ये तिने गर्भाविषयी चांगलं चिंतन मनन,
चांगल्या गोष्टी ऐकणं, वाचणं आणि त्याबद्दल प्रसन्नता मनाची ठेवणं हे अतिशय उपकारक तिच्या गर्भासाठी ठरेल. आणि यासाठी तिने चांगली धार्मिक पुस्तकं आणि चांगली सुखावह अशा गोष्टी करायला हरकत नाही. फारच छान. मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट पाहतो आहे. तर डॉक्टर साहेब, पुन्हा थोडंसं आहाराकडे वळतो. आणि जसं आपल्याला माहिती आहे की 9 महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यामध्ये काय बाळाचे बदल होतात, तिसऱ्या महिन्याला हृदय तयार होतं, चौथ्या महिन्याला डोकं तयार होतं. तर त्या महिन्यानुसार आहारात कसा बदल करायचा किंवा काय घ्यावं त्याविषयी थोडंसं सविस्तर आम्हाला सांगा. ओके. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जसं आपण म्हणतो की गर्भ हा सारभूत नाहीये, तो द्रव स्वरूपातला आहे. तेव्हा या काळामध्ये जसं गर्भाचा उपचय होण्याच्या दृष्टिकोनाने द्रव स्वरूपातले आहार, फळांचे रस, दूध हे पदार्थ आपण पाहिले. त्याबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तिने सकस आहार तर घेतलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर काही वेळेला आपल्याला ड्राय फ्रुट्स हेही तिने घ्यायला पाहिजेत, फळांचे रस घ्यायला पाहिजे आहेत, ताज्या पालेभाज्यांचे सूप, नारळ पाणी यासारखे पदार्थ जे इझिली अवेलेबल आहेत, जे सहजी उपलब्ध होऊ शकतात, अशा गोष्टींचं सेवन करणं हे हितकर ठरणार आहे. फारच छान. आणि डॉक्टर साहेब, कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे गरोदर मातेने, तर ते देखील आम्हाला सांगा. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तिपरत्वे या तपासण्यांचं स्वरूप वेगळं असू शकतं. परंतु अगदीच आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तिच्या शरीरामध्ये असणारं रक्ताचं प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गर्भिणी काळामध्ये रक्ताचं प्रमाण हे अतिशय कमी होतं, कारण बाळाला त्याची उपलब्धता ही गर्भाच्या शरीराकडे त्याचं प्रमाण अधिक होत असतं. त्यामुळे या शरीरात रक्ताची गरज खूप असते. तर जर तिच्याच शरीरात रक्त कमी असेल तर गर्भाच्या वाढीला प्रॉब्लेम येतो. म्हणजेच गर्भ कमी दिवसाचा जन्माला येऊ शकतो किंवा गर्भाची वाढ खुंटू शकते. तेव्हा या काळामध्ये तिचं विशेष लक्ष आपल्याला द्यायला पाहिजे. तिचं रक्त हे प्रमाणशीर राहणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपण तिच्या रक्त तपासणीमधून हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे ते पाहतो. रक्त शर्करा ही बघितली जाते. ती उपाशीपोटी आणि खाल्ल्यानंतर साधारणतः 2 तपासांनी बघितली जाते. किंवा काही वेळेला GTT ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही सुद्धा आपण रक्तातील शर्करेचं प्रमाण बघण्यासाठी करतो. त्यानंतर काही संक्रामक व्याधी जे आहेत मातेपासून किंवा पालकांपासून गर्भापर्यंत पोहोचतात, यामध्ये काही जे संक्रामक व्याधी आहेत, विशेषतः HIV, VDRL यासारख्या गोष्टींच्या तपासण्या आपण करतो. आणि काही आता सध्या बाळामध्ये काही व्यंग जन्मजात काही विकृती उत्पन्न होऊ शकतात का याबद्दलची शंका उत्पन्न करणारे किंवा त्या शंकेचं निरसन करणारे अशा काही तपासण्या आहेत. त्याला काही आपण मार्कर्स असं म्हणतो. त्या याही तपासण्या ह्या केल्या तर बाळाला आणि गर्भाला आणि मातेला त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि बाळामध्ये जर आपल्याला अशी व्यंग आढळली तर त्याचंही आपल्याला निराकरण वेळीच करणं सोपं जातं. फारच छान. डॉक्टर गायकवाड आपल्याला छान माहिती देत आहेत आणि मुद्देसूद प्रत्येक टप्प्यावर काय केलं पाहिजे गरोदर मात्यांनी आणि कुटुंबियांनी त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर डॉक्टर साहेब, आत्ताच तुम्ही शर्करेचा विषय काढला, तर गरोदरपणामध्ये जो उच्च रक्तदाब BP होतो किंवा ज्याला आपण म्हणतो मधुमेह, डायबिटीज होतो किंवा थायरॉईडचा त्रास उद्भवतो, तर त्याविषयी आम्हाला जरा सांगा, का होतो किंवा त्याचविषयी थोडंसं सविस्तर सांगा. सर्वसाधारणतः गर्भिणींमध्ये किंवा गरोदर मातेमध्ये जसं आपण ॲनिमिया किंवा रक्ताल्पता हा व्याधी बघितला, तसंच काही काळानंतर साधारणतः गर्भावस्थेच्या 20 आठवड्याच्या नंतर त्या गर्भिणीमध्ये उच्च रक्तदाबासारखी विकार उत्पन्न होतात. आणि हा जर रक्तदाब वेळीच आपण आटोक्यात आणला नाही तर गर्भावस्थेत त्या हे उच्च रक्तदाबाचं प्रमाण अधिक वाढून त्या गर्भिणीला आक्षेपक किंवा झटके येणे आणि अधिक प्रमाणातली सूज हेही आपल्याला दिसायला लागतं. विशेषतः जेव्हा झटके येतात त्यावेळी ते तिच्या जीवावरती आणि गर्भावरती सुद्धा त्रासदायक होऊ शकतं. तेव्हा यासाठी आपल्याला वेळीच अटकाव करण्याच्या दृष्टिकोनानेच हे गर्भिणी परिचर्या महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला ती दवाखान्यात येईल त्या वेळेला तिचं वजन आणि लघवीची तपासणी यामधून आपण तिचं युरिन अल्ब्युमिन बघतो. आणि रक्तामधले विशेषतः जेव्हा उच्च गर्भदाबाकडे गर्भिणी असते त्यावेळी वृक्कामधले आणि लिव्हरमधल्या काही तपासण्या केल्या जातात. त्यालाच LFT किंवा RFT किंवा वृक्कविकार आणि लिव्हर विकार तपासण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला याचा फायदा होतो. या तपासण्या आवश्यक ठरतात अशा वेळी. तसंच आपण दुसरा प्रश्न जो विचारला GDM किंवा गेस्टेशनल डायबिटीस, तेव्हा हाही साधारणतः गर्भिणीमध्ये आपल्याला आढळतो.
आणि या काळामध्ये जर त्याचं व्यवस्थित उपचार केले नाहीत तर गर्भ हा अधिक वजनाचा जन्माला येतो आणि त्याच्या वेळेलाही गर्भिणीला काही वेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, गर्भिणी मातेमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तेव्हा जर आपल्याला असं लक्षात आलं की मातेमध्ये शर्करेचं प्रमाण हे अधिक आहे, तेव्हा त्याच वेळी आपल्याला व्यवस्थित उपचार जर घेतले, 9 महिन्यापर्यंत आपण व्यवस्थित त्या शर्करेवरती नियंत्रण आणण्यासाठी विविध औषधं उपलब्ध आहेत. या औषधांचं जर आपण सेवन केलं तर यापासून निश्चितच आपल्याला बचाव करता येतो. एक चांगली संतती आणि उत्तम माता, सुरक्षित मातृत्व त्या मातेला आपल्याला देता येतं. फारच छान. मित्रांनो, आयुर्वेद विषयी जनजागृती पर आजचा कार्यक्रम सुरू आहे. तर गरोदर मातांविषयी तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते 12:30पर्यंत आम्हाला विचारा, कारण 12:30 नंतर आपण थोडासा विषय बदलणार आहोत. आयुर्वेदविषयीच बोलणार आहोत, फक्त विषय बदलणार आहोत. त्याच्यामुळे जर तुमच्या मनात कुठलीही शंका असेल तर कृपया आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे स्त्रीरोग तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, त्याचा लाभ घ्या. तर डॉक्टर साहेब, पुढला असा की गरोदरपणामध्ये आई जी आहे ते वेगवेगळी औषधं घेत असते, इंग्रजी औषधं, ॲलोपॅथिक औषधं घेत असते, तर त्याच्यासोबत आयुर्वेदिक आपलं औषधं चालतात का? शिवाय योगा करणं पण सांगितलं जातं, तर कुठलीही योगासनं करावी, कुठली टाळावी, त्याविषयी एक थोडंसं आम्हाला सांगा. नक्कीच नक्कीच. तर अनेक औषधं रुग्ण घेत असतात. विशेषतः गर्भिणी अवस्थेमध्ये रक्तवर्धक औषधं घेतात आणि कॅल्शियमचीही औषधं दिली जातात. ही आवश्यकच आहेत, ती घ्यायलाच हवी आहेत, कारण या काळामध्ये तिचं रक्ताचं गरज आणि कॅल्शियमची गरज तिला अधिक आहे आणि याचं आपल्याला निश्चितच तिने या औषधांचं सेवन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला दुसरा जो प्रश्न आहे की योगासने करावी किंवा न करावी. सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काही योगासनं सोपी जातात करायला, पण जसजसं गर्भ वाढीस लागतो तसं योगासनं करायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो किंवा तितक्या शरीराच्या सहजी हालचाली होऊ शकत नाही. म्हणून आपण तिला जशी सुखवह होतील आसनं जे आहे त्याचं व्याख्याच अशी केलेली की जे आपल्याला सुखावह होईल अशा प्रकारच्या आसनात बसणं. तेव्हा तिला या प्रकारची अवघड आसनं न करता साधं पद्मासनात बसणे किंवा वज्रासनामध्ये बसणं की जे इझी आहे तिला आणि गर्भाला सुद्धा त्रासदायक होणार नाही, कारण आता गर्भ वाढीस लागलेला असतो, उदराचा आकार मोठा झालेला असतो आणि तिला सहजी हालचाली करणं हे अशक्यप्राय होऊन जातं. तेव्हा तिला जशा जमेल तशा हालचाली करणं आणि जेवढे जमेल तेवढी आसनं करणं ही योग्य ठरतात. फारच छान. मित्रांनो, योगासनाचं सूत्रच आहे स्थिरम सुखम आसनम. तसं जसं आईला जमेल तसं करावं, तज्ज्ञांच्या मार्गदर्शकांखाली करावं. आणि डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न की औषधांविषयी तुम्ही सांगितलं, तर थोडंसं गरोदरपणात जे आपण लसीकरण करतो किंवा कुठल्या वेळी काय घ्यावं, तर त्याविषयी थोडंसं, किंवा उद्भवणारे त्रासांविषयी पण तुम्ही सांगितलं, तर लसीकरण आणि औषधाविषयी, त्यांच्या वेळेविषयी, त्याच्या महत्त्वाविषयी थोडं सांगा. गर्भिणी अवस्थेमध्ये साधारणतः काही वॅक्सिन जे आहेत, लाईव्ह वॅक्सिन हे शक्यतो टाळावेत आणि अगदी सुरक्षित गर्भ आणि मातेसाठी आवश्यक असणारं असे जे आवश्यक वॅक्सिन आहे ते म्हणजे टिटॅनस टॉक्साइड किंवा ज्याला आपण धनुर्वाताची लस म्हणतो. तेव्हा जर समजा गर्भिणी माता पहिल्यांदा गरोदर असेल तर तिने साधारणतः 2 डोसेस याचे घ्यायचे आहेत आणि दोन्ही डोसमध्ये साधारणतः 1 महिन्याचं अंतर असावं. हे दोन्ही डोस घेणं तिला आणि बाळाच्या दृष्टिकोनाने अतिशय हितकारक ठरतं. त्यामुळे टीटीचे 2 डोस हे आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी इस्पितळात ते आपल्याला मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत. दुसरा प्रश्न डॉक्टर साहेबांचा असा होता की लसीकरणाचं आणि औषधाच्या वेळेचं महत्त्व. तेव्हा लसीकरण हे वेळच्या वेळेला, जसं मी सांगितलं प्रथम गर्भधारणेमध्ये की पहिले 2 हे इंजेक्शन्स घ्यायचेच आहेत आपल्याला, आणि त्याचबरोबर जर ती दुसऱ्यांदा गर्भधारणा असेल किंवा 2 पेक्षा अधिक वेळेला गर्भधारणा झाली असेल तर तिला अशा वेळी एकच धनुर्वाताचा डोस सुद्धा पुरेसा होतो. औषधांच्या बाबतीत जर म्हणाल तर आयुर्वेदामध्ये गर्भ आणि गर्भिणी हे मातेच्या आहार रसावरतीच अवलंबून आहे. माता जे काही खाईल किंवा आई जे खाणार आहे त्याच्यातूनच बालकाचं पोषण होणार आहे, गर्भाचं पोषण होणार आहे आणि तिसरं भाग याच काळामध्ये तिचं स्तन्याचं किंवा स्तन्याचं पोषण होत असतं किंवा दुधाची उत्पत्ती. तेव्हा या काळामध्ये स्तनपोषण हेही जरुरीचं आहे. त्यामुळे माता जो काही आहार करेल तो अतिशय योग्य, चौकस, चौरस, संतुलित अशा प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे. तिने कुचके नासके अन्न
पूर्णतः टाळलं पाहिजे. विशेषतः महिलांचं शिळं अन्न रात्री उरलेलं सकाळी गरम करून खाणे किंवा अन्न वाया जाऊ न देणे यासाठी गरम करून खाणे, रात्रीचे पदार्थ, शिळे पदार्थ, कुचके, नासलेले असे जर पदार्थ खाण्याची सवय असेल तर त्याचा निश्चितच अन्न व स्रोतसावर आणि आपल्या पचनशक्तीवरती होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात. तेव्हा शक्यतो ताजं सकस अन्न हे घ्यायला पाहिजे आणि या आहाराबरोबर गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं शतावरी कल्प, आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचं शतावरी हे औषध जे आहे ते खूप गुणकारी आहे की जे आईलाही उपयोगाला पडतं, गर्भाचीही वाढ चांगली होते आणि नंतर लागणारं जे स्तन्य आहे, दूध आहे, या दुधाची उत्पत्ती सुद्धा शतावरीने अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे शतावरी कल्प किंवा शतावरी रस हा आपल्याला घेता येतो. त्याचा मुळ्यांचा ताजा रस काढूनही घेता येतो. फारच छान डॉक्टर साहेब, आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. सर, असा पुढला प्रश्न आहे की गरोदर माता जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते आणि नंतर गरोदर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा, तर त्याच्यामध्ये आहार विहारामध्ये आपण काही फरक करायला पाहिजे किंवा तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. 2 प्रश्न जोडून विचारतो म्हणजे जास्त लाभ होईल आपल्याला. पहिल्यांदा गर्भधारणा झाली तर अशा त्या स्त्रीला फारसा अनुभव नसतो. त्यामुळे घरातील जे कुटुंबातील मोठे व्यक्ती असतात तेच तिच्यापर्यंत काही माहिती पोहोचवतात. त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींनाच चांगली माहिती देणं हे गरजेचं आहे. त्यांच्यात जरी चुकीच्या कल्पना असतील तर तीच तशा फॉलो करते. तेव्हा ते महत्त्वाचं आहे की त्या दिलेला सल्ला कितपत योग्य आहे आणि तिने कोणते पदार्थ ती घेत आहे. जेव्हा जेव्हा ती रुग्ण आपल्याकडे येते त्या वेळेला तिचा आहार विचारतो आम्ही आणि त्याप्रमाणे तिच्या आहारामुळे शरीरातलं वजन, उंची याही गोष्टी आम्ही पाहतो की प्रत्येक वेळेला तिचं वजन प्रमाणात वाढतंय की नाही, यावरून तिचा आहार कसा आहे हेही लक्षात येतं. जसं दुसऱ्या गर्भारपण किंवा तिसऱ्या गर्भारपणामध्ये विशेषतः आता तिला अनुभव असतो आधीच्या प्रसूतीचा, त्यामुळं तिला चांगल्या कोणत्या गोष्टी, वाईट कोणत्या गोष्टी याचं थोडंसं ज्ञान झालेलं असतं. पण ज्या वेळेला आपल्या काही शंका असतील त्या वेळेला प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयात तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यासाठी जाता त्या वेळेला आपल्या शंका ज्या असतील त्या निश्चितच विचारू शकता आणि त्या फॉलो करणं हे आपलं आवश्यक काम ठरतं. तेव्हा पहिल्या गर्भिणीमध्ये साधारणतः अनुभव नसल्यामुळे ती कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेत असते आणि जेव्हा ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गर्भिणी होते त्यावेळी ती स्वतःच्या मनाने जेव्हा घेते तरीसुद्धा वैद्यकीय सल्ल्यानेच तिने औषधांचं सेवन म्हणा, आहाराचं सेवन म्हणा, पथ्याचं सेवन हे तिने करायला पाहिजे आहे. फारच छान. सर, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. विनया परब यांचा फोन आहे. नमस्कार विनयाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम तर खूप छान चालू आहे. माझा प्रश्न असा होता की जर मातेला गरोदरपणामध्ये फिट्स येत असतील तर मुलाला येऊ नये म्हणून मातेने कोणती काळजी घ्यावी? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर, मातेला जर गरोदरपणात फिट्स येत असेल, आकडी येत असेल तर मग बाळाला ते होऊ नये त्याच्यासाठी काही करता येईल का? विनया परब ताई, आपला प्रश्न अतिशय उत्तम आहे. जर गर्भिणीला किंवा मातेला जेव्हा झटके येत आहेत त्याचे एक तर 2 प्रकार आहेत की ते आधीपासूनच एपिलेप्सी या प्रकारातली आहे का आणि आता गर्भारपणात झालेले झटके आहेत का, असे दोन्ही प्रकारचे रुग्ण असू शकतात. जर ती पहिल्या प्रकारातली असेल तर तिला आपल्या औषधाचं जे चालू असतील औषधं, झटके न येण्यासाठीचं जे औषध आहे त्याचं प्रमाण तिला योग्य राखणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांचे जे तज्ज्ञ वैद्यांखाली ती औषधं घेत असतील तर त्याचा डोस ते ॲडजस्ट करून देतात आणि त्याप्रमाणे ते ॲडजस्ट झालेला डोस पुढे तिला ते झटके येऊ शकत नाहीत किंवा यायला प्रतिबंध होतो. आणि दुसरा जो प्रकार आहे की फक्त गर्भारपणामध्ये तिचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि आता तिला झटके आलेले आहेत, तर अशा वेळी साधारणतः गंभीर स्थिती असते आणि पण तरीसुद्धा हेही आपल्याला आटोक्यात आणता येतं. वेळीच उपचार जर या मातेला मिळाले तर गर्भ आणि माता या दोघांचाही आपल्याला रक्षण करता येतं आणि जेव्हा ह्या गर्भिणी मातेकडून असं जन्म झालेलं बालक असेल तेव्हा या बालकामध्ये अशा प्रकारचे झटके येत नाहीत, हे 100% सत्य आहे. फारच छान डॉक्टर साहेब. मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आपल्याला दाखवायला स्लाइड्स आणले आहेत. त्यांनी कसं प्रकारे अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं, कसा हा अभियान राबतं त्याविषयी. तर आपण पाहूया एक छोटीशी ध्वनी चित्रफीत.
हां सर, काही सांगणार? आयुर्वेद जनजागृती अभियानामध्ये आम्ही विविध ठिकाणी शिबिरं घेत आहोत. हे सगळे फोटोग्राफ जे आहेत हे विविध ठिकाणचे फोटोग्राफ्स आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करतो, व्याख्यानं देतो, त्यानंतर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना सुद्धा आम्ही या गर्भिणीचं कसं काळजी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन करतो. विविध आजूबाजूच्या परिसरामध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, हा जो फोटो आहे हा आम्ही अंगणवाडी सेविकांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे. काही शाळांमध्ये आम्ही हे कार्यक्रम घेतलेले आहेत की कुटुंबातल्या एका जरी व्यक्तीला आपण या प्रशिक्षणातून मार्गदर्शन दिलं तर ते कुटुंबातील गर्भिणी मातेपर्यंत निश्चित पोहोचेल. हा आमचा उद्देश आहे, जेणेकरून गर्भ आणि माता यांचं आपल्याला संरक्षण करता येईल. हे आम्ही पाककृतींचं प्रदर्शन मांडलेलं होतं, जेणेकरून मातेने कशा प्रकारचा आहार घ्यावा, घरीच कोणकोणते पदार्थ चांगले पौष्टिक तयार करता येतात यासाठीचं प्रदर्शनही आम्ही मांडतो. अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका असतील, तेव्हा यांना आम्ही मार्गदर्शन करतो. कारण ह्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका ह्या ज्या आहेत तर या त्या कुटुंबाशी अगदी संपर्कात असतात, त्यांच्याशी त्यांचा वेगळाच संबंध असतो आणि त्या बहुतांशी त्यांचं खूप ऐकतात. तेव्हा ह्या आशा आणि अंगणवाडी सेविका यांना आम्ही प्रशिक्षण देतो. गर्भिणी मातेसाठी कोणत्या हितकर गोष्टी कोणत्या नाही हे आम्ही त्यांना ट्रेंड केलेलं आहे, जेणेकरून त्या कुटुंबातील गर्भिणीला सांगतात आणि ह्या आहाराचं विहाराचं महत्त्व हे त्यांना सांगितल्यामुळे उत्तम संतती निर्माण करण्याचा आपला उद्देश हा निश्चितच सफल होईल. सर, जाता जाता आमच्या मित्रांना एका वाक्यात काय संदेश देणार? अतिशय हे गर्भिणी परिचर्येचं जे आपण अभियान राबवतो आहोत आणि विशेषतः आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत की आयुर्वेदाने मासानुमासिक परिचर्या कशी करावी, दर महिन्याला काय खावं, काय खाऊ नये, कोणती औषधं घ्यावी याचं आम्ही सखोल लोकांना प्रशिक्षण देतो. गर्भिणी मातेला आम्ही या गोष्टी सांगतो आणि याच्यामुळं या मातेला निश्चितच फायदा होतो. त्यामुळं आयुर्वेदाची किमया भारी आणि गर्भारपण आयुर्वेदाच्या संगे अतिशय सुखकारी. छान, फारच छान. मित्रांनो, डॉक्टर मनोज गायकवाड यांनी आपल्याला छान गरोदरपणावर मार्गदर्शन केलं, आयुर्वेदिक उपचार निगडीत सांगितलं. डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, कारण की आता विश्रांती घेण्याची वेळ झाली आहे, पण विश्रांतीनंतर आयुर्वेदिक जे जनजागृती अभियान आहे ते आपण जारी ठेवणार आहोत आणि गुदद्वाराशी निगडीत जे काही विकार आहेत त्यासाठी मार्गदर्शन करायला पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील जे विशेषज्ञ आहेत, प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत, तर डॉक्टर विजय उखळकर आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण जनजागृतीपर कार्यक्रम करतोय. आयुर्वेद जनजागृती अभियान दरम्यान आपण गुदगत विकार म्हणजेच गुदद्वाराचे विकार कसे प्रतिबंध करता येईल त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्याविषयी मार्गदर्शन करायला आज स्टुडिओमध्ये डॉक्टर विजय उखळकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद डॉक्टर निखिल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांशी तुमचा परिचय करून देतो. डॉक्टर विजय उखळकर, आपण प्राध्यापक आहात, विभाग प्रमुख आहात, शल्यतंत्र विभाग, पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण BMS नंतर MS केलं आहे आणि PhD देखील केलं आहे शल्यतंत्र विभाग यातून आणि नांदेड येथून केलं आहे. पुढे आपण एक्झिक्युटिव्ह MBA पदवी देखील प्राप्त केली. आपल्या गाठीशी 33 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. पदव्युत्तर आणि PhDचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण अध्यापन करता, त्यांना शिकवता, त्यांना मार्गदर्शन करता. आपण त्यांचे गाईड आहात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, व्याख्यानं दिलेले आहेत. आपण लेखक देखील आहात. तर विद्यार्थी जे आहेत ते शल्यतंत्र हा जो विषय आहे त्याच्या पाठ्यपुस्तकात आपण लिहिलेले धडे देखील आहेत. आणि पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने आपला गुणवंत अधिकारी व कर्मचारी गौरव पुरस्कार 2008 देऊन आपला सन्मान केलेला आहे आणि मराठवाडा विद्यापीठाने आपल्याला धन्वंतरी पारितोषिक देऊन आपला गौरव केलेला आहे. तर असे आजचे बहुगिणी
आपले पाहुणे डॉक्टर आहेत. तर डॉक्टर साहेब पुन्हा एकदा स्वागत करून पहिला प्रश्न असा विचारतो धन्यवाद डॉक्टर निखिल. की गुदद्वाराचे जे विकार आहेत ते म्हणजे काय आणि त्याच्या अंतर्गत कुठकुठले आजार येतात ते आम्हाला सांगा. पहिला जो प्रश्न आहे आपला की गुदद्वाराचे विकार म्हणजे काय. गुदद्वाराचे विकार म्हणजे गुदाच्या ठिकाणी किंवा मलाशयाची जी पुढची गुदनलिका आहे त्या ठिकाणी होणारे विकार यांना आपण गुदविकार असं म्हणतो. किंवा त्याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर गुदाच्या ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या विकृती किंवा होणारे आजार यांना आपण गुदगत विकृती किंवा गुदगत व्याधी असं म्हणूयात. आणि दुसरा जो प्रश्न आहे आपला या संबंधित की याच्यामध्ये कुठले कुठले विकार येतात. तर सामान्य जनतेमध्ये एकच संकल्पना रुजलेली आहे की गुदाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वेदना झाली किंवा त्याला मूळव्याध झाली तर अशी जी भावना आहे ती पहिले दूर केली पाहिजे. कारण की गुदाच्या ठिकाणी होणारे अनेक विकार आहेत. जसे की मूळव्याध हा एक कॉमन लोकांना माहीत असलेला. दुसरा आहे जो परिकर्तिका किंवा त्याला फिशर इन ॲनो असं म्हणतात. किंवा तिसरा जो विकार आहे फिशुला इन ॲनो ज्याला बगंदर असं म्हणतात. बऱ्याच भाषेत नासूर असे वेगवेगळे प्रकार असे म्हटले जातात. तरी पण मी थोडंसं त्याबद्दल असं वेगवेगळे अजून विकार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला हे तर कॉमन सापडणार आहेत पण काही ठिकाणी तुम्हाला काही मॅलिग्नन्सीज पण म्हणजे ज्याला आपण कॅन्सर सारखं म्हणूया तर कॅन्सर पण तिथे तुम्हाला निर्माण होऊ शकतो. साध्या गाठी पण उत्पन्न होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्याला अपसेस म्हणतो किंवा फोडे म्हणतो असे पण तिथे निर्माण होऊ शकतात. असे वेगवेगळे विकार आहेत. किंवा तो गुदाचा भाग जो आहे ज्याला बाहेर येणे ज्याला आपण म्हणतो गुदभ्रंश किंवा गुदाचा आतड्याचा भाग तो बाहेर येतो त्याला रेक्टल प्रोलॅप्स असं सुद्धा म्हणतात. असे अनेक विकार आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता. रिपीटेडली ते दाखवण्यात येईल आपल्याला की आता सुरुवातीला मी दाखवतोय बघा तुम्ही जरा की अर्श म्हणजे काय जे सगळ्यांच्या मुळात आवडीचा विषय असतो की मूळव्याध. कारण की प्रत्येकाला असं वाटतं की मला तिथे काहीतरी झालं म्हणजे मूळव्याध झाली. तर असं नव्हे. तर हे का जाणून घेण्याची आवश्यकता आहे कारण की प्रत्येक व्याधीची चिकित्सा ही वेगळी आहे. म्हणून जेव्हा चिकित्सा बदलते त्यासाठी हे आधी अगोदर निदान होणं आवश्यक. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की मूळव्याध याच्यामध्ये हा जो विकार आहे एका बाजूला तुम्हाला दिसेल की बाहेरून ते कसं दिसतं तपासणीमध्ये पण त्याची जे मूळ जर बघितलं आपण तर त्या गुदनलिकेमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या फुगतात फुलतात आणि त्यामधून रक्तस्राव होऊ शकतो किंवा ते कोंबसुद्धा बाहेर येऊ शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना असं वाटतं की वेदना झाल्या म्हणजे मूळव्याध पण जे आभ्यंतर अर्श किंवा ज्याला आपण मूळव्याध असं म्हणतो आभ्यंतर जे आतमध्ये असते त्या कधीही पेनफुल नसतात किंवा त्यात त्रास नसतो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी दुसरे पण काहीतरी विकार असले पाहिजे. हे सर्व जनतेने जाणून घ्यायला पाहिजे आणि योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्या मूळव्याधीबद्दल बघितलं. तसंच दुसरा जो विकार आहे जो सामान्यप्रमाणे प्रकारात सापडतो तो म्हणजे परिकर्तिका किंवा त्याला सामान्य लोक फिशर इन ॲनो या इंग्लिश नावाने सुद्धा जाणतात. तर हे जे फिशर इन ॲनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की याच्यामध्ये त्या गुदाच्या ठिकाणी एक अल्सर किंवा जखम झालेली असते साध्या भाषेत. आता ह्या जखमेमुळं त्या रुग्णाला मलप्रवृत्तीच्या वेळी किंवा संडास करताना खूप त्रास होतो कारण की त्या जखमेवर त्या मलाचं घर्षण होतं आणि त्या ठिकाणी वेदना होतात. त्यामुळं रुग्णाला असं बऱ्याच वेळेस वाटतं त्याला परिकर्तिका पण असू शकतात पण त्याला असं वाटतं की मूळव्याध आहे. म्हणून हे सुरुवातीला सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. याचबरोबर तिसरा जो एक प्रकार असतो तो आहे भगंदर ज्याला फिशुला इन ॲनो असं म्हणतात. हा सुद्धा बऱ्याच वेळेस कॉमन सापडणारा विकार आहे की याच्यामध्ये जो एक मलाशयापासून ते गुदाच्या बाह्य भागापर्यंत एक रस्ता तयार होतो. हे या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल आता की याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे ट्रॅक तयार होतात रस्ते तयार होतात आणि त्यामध्ये पूय प्रवृत्ती सारखी चालू असते. म्हणून या प्रत्येक विकाराचा इलाज वेगळा आहे. आता याच्यानंतर जर तुम्ही विकार बघू शकाल स्क्रीनवर की ज्यामध्ये मलाच्या ठिकाणी एक ग्रोथ आलेली दिसेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ती जी बघा तुम्हाला दिसेल स्क्रीनवर रेक्टल प्रोलॅप्स. याच्यामध्ये काय आहे की गुदाच्या आतून ती जी कडा आहे मलप्रवृत्तीच्या वेळेस कोंतल्यानंतर ती पूर्ण कडा बाहेर येते म्हणजे रेक्टमचा मलाशयाचा भाग बाहेर येतो आणि रुग्णाला असं वाटतं काहीतरी मूळव्याध बाहेर आलेली आहे पण तो व्याधी वेगळा आहे.
त्यासाठी विलाज वेगळा करावा लागतो. म्हणून असे अनेक विकार आहेत. यानंतर जो घातक विकार आहे तो म्हणजे कॅन्सर. म्हणून त्या ठिकाणी वयानुसार रुग्णाच्या वयानुसार त्यांनी तपासणी करून घेतली पाहिजे की काहीतरी आपल्याला हाताला जर कडकपणा लागतोय, गाठी लागतायत. आता हा जो प्रकार आपल्याला दिसतोय बघा, याच्यामध्ये गुदाच्या ठिकाणी किंवा त्या संडासच्या जागेच्या ठिकाणी एक वाढ आलेली आहे, ग्रोथ आहे. हा कार्सिनोमा ऑफ दी ॲनल कॅनल आहे. तर ह्याचं निदान जर वेळेवर झालं तर पुढचे धोके आपण टाळू शकतो. म्हणून असे अनेक विकार आहेत ज्याला रुग्ण किंवा सामान्य माणूस हा मूळव्याध म्हणून समजतो. तर असं न करता जे काही असेल ते योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा चा सल्ला घेऊन त्यांच्याकडून निदान करून पुढील उपचारासाठी आपण सरसावलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण आजचा जो आपला विषय आहे की आयुर्वेद जनजागृती अभियान, यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आहे की हे तर ठीक आहे की विकार झालेत, गुदविकार निर्माण झालेत, त्यानंतर तर आपल्याला औषधी चिकित्सा करावीच लागणार आहे. रुग्ण जेव्हा त्याला त्रास होणार तो वैद्याकडे जाणारच आहे. पण असं बऱ्याच वेळेस होतं की हे आपण टाळू शकतो. हे विकार आपण होऊ न देणे हे आपण करू शकतो आणि ते या आयुर्वेदाच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून आज हे जे अभियान चालू आहे आयुर्वेद जनजागृती अभियान, यामध्ये हा सुद्धा एक भाग आहे की आपण गुदविकार कसे टाळू शकतो. फारच छान डॉक्टर उखळकर आपल्याला सोप्या शब्दामध्ये आणि सोप्या पद्धतीने फोटो दाखवून पण आपल्याला सविस्तरपणे मार्गदर्शन करत आहेत. तर हे जे गुदगत विकार आहेत, गुदद्वाराचे विकार आहेत, त्याची लक्षणं आम्हाला सांगा. याच्यामध्ये प्रत्येक व्याधीची वेगळी लक्षणं तर असतातच, पण या स्क्रीनवर आपल्याला जे दिसतं आहे यापैकी कुठलेही लक्षण जर आपल्याला जाणवत असेल तर आपण असं समजू शकता की आपल्याला गुदविकाराचं काहीतरी कुठला तरी गुदविकार आहे आणि यावेळेस आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. की जसे की सगळ्यात महत्त्वाचं काय तर मलप्रवृत्ती साफ न होणे. मी हे म्हणणार नाही कॉन्स्टिपेशन किंवा मलप्रवृत्ती न होणे. मलप्रवृत्ती साफ न होण्यापेक्षा मलप्रवृत्ती व्यवस्थित न होणे. कारण की जर मलप्रवृत्ती ही अतिप्रमाणात होत असेल तरी गुदविकार निर्माण होऊ शकतात. मलप्रवृत्ती होत नसेल तरी गुदविकार निर्माण होऊ शकतात. मलप्रवृत्तीच्या वेळी वेदना होत असतील तरी ते गुदविकाराचं लक्षण आहे. मलप्रवृत्तीच्या वेळेस जर तिथं आग होत असेल तरी ते गुदविकाराचं लक्षण आहे. मलप्रवृत्तीच्या वेळेस रक्तस्राव होत असेल तरी तिथे कुठला तरी गुदविकार असू शकतो. मलप्रवृत्तीच्या वेळेस पुयस्राव होत असेल तरी त्या ठिकाणी वेगळ्या गुदविकाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जसे की आता पुयस्राव हा त्या ठिकाणी गुदाच्या आसमंतामध्ये एखादा विद्रवी किंवा ज्याला आपण फोडा किंवा अपसेस असं म्हणतो असा असेल आणि फुटला असेल तर त्यामधून प्रवृत्ती होऊ शकते. किंवा त्या ठिकाणी जर भगंदर किंवा भगंदर पिळका ज्याला आपण फिशुला इन ॲनो असं म्हणतो तर त्याच्या एक्सटर्नल ओपनिंगमधून किंवा अभ्यंतर भागातून पुय प्रवृत्ती होऊ शकते. तसंच जर रुग्णाला अर्श, बवासीर किंवा मूळव्याध हे जर असेल तर मलप्रवृत्तीच्या वेळेस रक्तस्राव होऊ शकतो. आता हा रक्तस्राव मलप्रवृत्तीच्या काय संबंध आहे हे सुद्धा बघायला लागतं की तो मलप्रवृत्तीला मलाला लागून येतोय का मलप्रवृत्तीनंतर धार लागते. त्यानुसार सुद्धा विकार बदलतात की जर त्या ठिकाणी व्रण असेल किंवा ज्याला आपण जखम म्हणतो किंवा त्याला आपण फिशर म्हणतो किंवा त्याला आपण परिकर्तिका म्हणतो तर अशा वेळेस तिथे ही जी मलप्रवृत्ती असते ती त्याला लागून रक्तस्राव होतो आणि त्याचबरोबर तिथे कर्तनवत किंवा कापल्यासारख्या वेदना होतात किंवा आग होते आणि ही आग किंवा वेदना मलप्रवृत्तीनंतर त्या विकाराच्या किती प्रमाणात तो विकार आहे किंवा त्याची सिव्हिरिटी किती आहे त्यावरून त्या वेदनेचे स्वरूप किती कालावधीपर्यंत राहील हे ठरलेलं असतं. म्हणून हा रक्तस्राव कसा होतो किंवा रक्ताची जर मलप्रवृत्तीनं धार लागत असेल तर हा अभ्यंतर अर्श किंवा त्याला आपण मूळव्याध म्हणतो की त्यामध्ये ती रक्तवाहिनी जी फुटते आणि त्यानंतर धार लागते. म्हणून जर हे मलप्रवृत्तीच्या रक्तस्रावाचा मलप्रवृत्तीशी काय संबंध आहे हे सुद्धा बघणं आवश्यक असतं. तसेच हा रक्तस्रावाचा मलाचा काहीच संबंध नाही, हा रक्तस्राव केव्हाही होत असेल तर याचा अर्थ त्यामध्ये मॅलिग्नन्सी किंवा ज्याला आपण घातक किंवा कॅन्सर आहे असं समजू शकतो. म्हणून अशा वेळी लगेच रुग्णांनी किंवा व्यक्तीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचारासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. तसंच काही वेळेस असं असतं की
मला संडास साफ होत नाही म्हणजे मला गुदविकार झालाय का? नाही. हे गुदविकार होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. पण हे कारण मलविकार मला प्रवृत्ती न होणे हे कारण आहे, ते लक्षण नाहीये. फारच छान. डॉक्टर साहेब, आम्हाला आहारात काय घ्यावे, काय टाळावे म्हणजे गुदद्वाराचे विकार होणार नाहीत त्याविषयी सांगा. बरोबर आहे. हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला मूळ काय आहे हे बघणं आवश्यक असतं. की आज आपण बघतोय की हे गुदविकारांचं प्रमाण किंवा या गुदद्वाराच्या जागेचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्या पाठीमागे काय भूमिका आहे किंवा मूळ कारण काय? कारण की आयुर्वेदाचं जे मूळ तत्व आहे ते हेच आहे की जेव्हा व्याधी होईल तेव्हा निदान परिवर्जनम, म्हणजे ज्या कारणामुळे ते होतं आहे ते आपल्याला अगोदर टाळलं पाहिजे. म्हणून अगोदर कारण जाणून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे का घडतंय तर ह्या आपण बघतो की आज आपली दिनचर्या ऋतुचर्या ही सगळी बदलली आहे. धकाधकीचं जीवन झालं आहे. त्यामुळं किती जरी आपल्याला वाटत असलं की आपण हे असं करायला पाहिजे, आपण असं वागायला पाहिजे तसं, पण काही आपले व्यावसायिक कारणं असतात, काही बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे आपण हे पाळू शकत नाही. पण हे निश्चितच जाणून घ्यायला पाहिजे की हे नेमकं होतं काय. तर या आयुर्वेदानुसार या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये मॅक्झिमम डिसऑर्डर्स जर घातक अर्बुद किंवा असे काही हे सोडले तर मॅक्झिमम जे डिसऑर्डर्स आहेत किंवा जी काही व्याधी आहेत मलाशयाच्या ठिकाणी हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि हे आपण कंट्रोल करू शकतो. जरी पूर्ण प्रमाणात नाही, ठीक आहे, आम्ही व्याधी जे आहे त्याच्यावर आमचा व्यवसाय जो आहे तो आम्ही त्याला कसं हे करणार, पण त्यामध्ये आपण काही बदल करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्याच्यामध्ये आहे की ते म्हणजे अग्निमांद्य किंवा ज्याला आपण म्हणू की पचन न होणे. याच्यात दोन गोष्टी असतात आयुर्वेदानुसार, अभ्यवरण शक्ती आणि जरण शक्ती. म्हणजे ज्याच्यामध्ये अभ्यवरण शक्ती म्हणजे भूक लागणे की आपण किती खाऊ शकतो, आणि जरण शक्ती म्हणजे पचन शक्ती, खाल्ल्यावर किती पचवू शकतो. या दोन्ही गोष्टीवर मलप्रवृत्ती अवलंबून असते. व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीची प्रकृतीनुसार थोडासा मलप्रवृत्तीमध्ये फरक असतोच, पण तो नॉर्मल आहे. पण ह्या अभ्यवरण शक्ती आणि जरण शक्तीनुसार जो तुम्ही आहार घेतला, आहाराचं सेवन केलं. आहार म्हणजे काय, असा कुठला आहार घेतला पाहिजे? आहार फार काही वेगळा नाही. आपण जे रोज खातो, भाजी, वरण, भात, स्क्रीनवर बघू शकतो आपण स्क्रीनवर बघू शकता की याच्यामध्ये जे आहे वेळेवर जेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण नैसर्गिक जी वेळ आहे भूक लागण्याची त्या वेळेत जेवलं पाहिजे. त्या वेळेनुसार आपण जेवण केलं पाहिजे. गरम ताजे खाल्ले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जे पदार्थ आहेत, आजकाल आपण बघतो की कडधान्य असेल त्याची जर आमटी किंवा भाजी केली तरी त्याला भाजी म्हणलं जातं, पण ते भाजी नसून ते कडधान्य आहेत. तर हे कडधान्याबरोबर भाजी, फळेभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्या संपूर्ण आहार आपल्या याच्यामध्ये पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तिखट पदार्थ, हरी वरी करी, म्हणजे गडबड नको वागण्यात. वरी म्हणजे चिंता नको, आणि करी म्हणजे मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ हे नको, जेणेकरून आपल्या पूर्ण अन्न स्रोतच जे आहे किंवा आपण मुखापासून ते गुदापर्यंतचा जो भाग आहे यामध्ये हे सगळे वेगळ्या प्रकारचे बदल होऊन त्याच्या जाणीव फक्त आपल्याला दोन ठिकाणी होते, पण हा बदल पूर्ण शरीरात चालू असतो. जाणीव जी होती ती मुखामध्ये आणि गुदद्वाराच्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्याला ह्या वेदना जाणवतात. म्हणून आहारामध्ये निश्चितच आपण फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांचं बॅलन्स, समतोल आहार घेतला पाहिजे. वेळेवर आहार घेतला पाहिजे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. पाणी भरपूर घेतलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी दिवसातून 4 ते 4 लिटर, आणि सीझननुसार किंवा ऋतूनुसार आपण त्याच्यामध्ये कमी जास्त केलं पाहिजे. याबरोबर विहार जो आहे, जसं आहार आहे तसा विहार सुद्धा आपल्याला सांभाळणं आवश्यक आहे. कारण की विहारामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की तुम्ही उठता किती वाजता, झोपता किती वाजता, झोप किती तास घेता, ही आपण नियमितपणे जेवढी आवश्यक आहे, म्हणजे सामान्य माणसाला किमान 6 तास रात्रीची झोप झाली पाहिजे. मी हे म्हणणार नाही रात्री झाल्यामुळे दिवसा 6 तास झोप घ्या, कारण की जी वेळ झोपेची आहे त्याच वेळेत झोप झाली पाहिजे. समजा रात्री तुमच्या व्यवसायाच्या कारणामुळे किंवा काही कारणांमुळे झोप होऊ नाही शकली, तर ती बॅलन्स करण्यासाठी तुम्ही दिवसा त्याच्या अर्धी झोप घेऊन त्याला बॅलन्स करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो की हे होऊ शकत नाही असं नाहीये. तुम्ही जर बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही या विकारांपासून दूर राहू शकता. नॉनव्हेजचं प्रमाण आहे हे तुम्ही एक समतोल, मी हे म्हणणार नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊच नका. आता बरेचसे काय की समजा कोस्टल एरियामध्ये आहे
त्यांचं फूडच समजा मासे आहे बरोबर. आणि त्यांना तुम्ही जर म्हणाल की तुम्ही आता मांसाहार करूच नका, ते म्हणणार साहेब आम्ही जगणार कसं मासे नाही खाणार तर. म्हणजेच काय की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं बॅलन्स ठेवा की तुम्ही महिन्यातून किती वेळेस नॉनव्हेज घेता आणि किती प्रमाणात घेता, या दोन्ही गोष्टी आहे. आणि व्यसनांपासून दूर राहा, व्यसनांपासून दूर राहा, कारण की व्यसनांमुळे आयुर्वेदामध्ये सांगितलं की प्रज्ञापराध घडतात. म्हणजे आपल्या मेंदूवर जो ताबा होतो तो जातो आणि मग माणूस व्यक्ती हा नको ते खायला लागतो, नको ते प्यायला लागतो आणि अतिप्रमाणात खातो किंवा खायतच नाही. तर अशा अनेक गोष्टींमुळं या अन्ननलिका तसेच हे मलाशय तसेच या सर्व सिस्टीमवर परिणाम होतो आणि गुदविकार निर्माण होतात. म्हणून हे खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सांभाळल्या पाहिजेत. आता जसं साधं उदाहरण द्यायचं झालं तर डाळींमध्ये काय खावं, तर आयुर्वेदानुसार डाळी सगळ्या समतोल कुठलीही गोष्ट अतिशयोक्ती केली तर ती घातक आहे. इव्हन चांगलं पुरणपोळीचं जेवण असेल आणि तेही तुम्ही जर 2 पोळ्या जास्त खाल्ल्या तर तो घातकच आहे. म्हणून योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी करा. पण डाळींमध्ये हरभऱ्याची डाळ यांचं प्रमाण कमी ठेवा, तुरीची डाळ याचं प्रमाण कमी ठेवा, कारण की हरभऱ्याची डाळामुळे वात वाढतो, तुरीच्या डाळीमुळे पित्त वाढू शकतं. पण उडदाची डाळ, ज्यांना मलप्रवृत्ती चांगली होत नाही यांनी उडदाची डाळ ही किंवा मुगाची डाळ यांचं प्रमाण वाढवू शकता. जेवणामध्ये ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत असे पदार्थ वाढू शकतात. फारच छान डॉक्टर साहेब. आणि आम्हाला हे पण जाणून घ्यायचं आहे, समतोल आहार विषय आम्हाला कळलं आणि हे होऊच नाही हे कसं टाळावं ते देखील सांगा. व्यायामाची किती गरज आहे ते देखील सांगा, म्हणजे जेणेकरून आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हे आहार आणि विहार म्हणजे नियमितपणे झोप आणि नियमितपणे जी वेळ आहे ती सांभाळली आणि जो आहार सांगितला तो घेऊ नये तो आणि घ्यावा तो, हा जर तुम्ही सांभाळला तर निश्चितच तुम्ही गुदविकारांचे प्रमाण तुम्ही टाळू शकता. तसेच की ही जे व्यायाम जो आपण म्हणतो, शरीराला व्यायाम तर पाहिजेच पाहिजे. सामान्य जे काही आसनं आहेत किंवा जिम आहे, ज्याला जे शक्य आहे त्याने ते व्यायाम करावे, ते सर्व शरीरासाठी. पण विशेषतः गुदविकार होऊ नये म्हणून जे व्यायाम करायचे ते आहे विशेषतः उदराचे किंवा आपण ज्याला पोट म्हणू. पोटामध्ये काय तर आतड्या आहेत, या आतड्यांच्या मुवमेंट ज्या व्यायामांनी होतात, जसे काही वेळ लागत नाही याला, तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 5 मिनिटं देऊ शकता. उठताना उठल्या उठल्या पवन मुक्तासन करा, म्हणजे दोन्ही गुडघे पोटाशी घ्या, ते पोटाची हालचाल आतड्यांची हालचाल होईल. चक्रासन करा, म्हणजे त्यामुळं असे वेगवेगळे व्यायाम की ज्यामुळं पोटांच्या आतड्यांना हालचाली मिळतील, असे विशेष व्यायाम हे तुम्ही गुदविकार टाळण्यासाठी निश्चितच करू शकता. पण मी हे म्हणणार नाही की बाकीचे करू नका, कारण की सर्व शरीराच्या पेशींना हे व्यायामाची गरज असते. कारण की या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा खूप अतिशय बिझी झाला आहे, पण तो मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या व्यायाम फार कमी आहे. म्हणून सकाळी ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, हे सूर्योदयाच्या वेळेस तुम्ही उठलाच पाहिजेत. त्यानंतर तुम्ही शौचविधी करून वेग धारण न करता व्यवस्थित मलप्रवृत्ती झाल्यानंतर किमान 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे, व्यायाम केले पाहिजे. असं आवश्यक नाही की तुम्ही जिममध्येच, घरामध्ये तुम्ही करू शकता. जे हातपाय हलवा, स्ट्रेच एक्सरसाइज करा, योगा करा, जे जमेल ते करा, पण ते करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही बरेचसे केवळ गुदविकारच नाही तर सगळे बरेचसे विकार तुम्ही टाळू शकता. डॉक्टर साहेब आपल्याला छान माहिती देत आहेत. त्यांनी आपल्याला दाखवायला स्लाइड्स पण आणल्या आहेत, तर ते पण बघूया. आणि संक्षिप्तमध्ये सर आपल्याला कुठल्या माध्यमातून हे अभियान राबवलं जाते ते देखील सांगा आणि जाता जाता काय संदेश देणार ते देखील सांगा. तर बघूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत, स्लाइड्स बघूया आणि सरांचं सोबत मार्गदर्शन पण असेल. बघूया. बघा आता तुम्ही दिसतंय की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय करू नये. तर यामध्ये कमोडवर बसणे, म्हणजे आता माझी वेळ झाली आहे, सकाळी मी उठलोय, मला शौचाला आले किंवा नाही आले, माझी वेळ झाली ना, मी जाऊन बसणार आणि कुंथत बसणार. तर हे प्रकार टाळले पाहिजे, कारण की या कुंथण्याच्या प्रक्रियेमुळेच हे बरेचसे गुदविकार होतात. आणि ही कुंथण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी जसा वेग धारण करायचा नाहीये, म्हणजे मलप्रवृत्ती आल्यावर ती थांबवायची नाही, तसंच तो वेग आलेला नसताना पण जबरदस्ती करायची नाहीये. तसेच आता तुम्ही बघू शकता की काय पदार्थ खावे, काय खाऊ नये. तर तुम्ही अल्कोहोल, धूम्रपान, बिडी, सिगरेट या सगळ्या सवयींपासून दूर राहिलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला
व्यायामात आवश्यक आहे त्या केल्याच पाहिजेत. खाण्यामध्ये नॉनव्हेजचं प्रमाण जे आहे, ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल नसतं, असं प्रमाण कमी केलं पाहिजे. त्याचं आपण हे ठरवून घेऊ शकतो की आठवड्यातून मी 3 आठवड्याला एकदा मटण खाईल, 2 आठवड्याला एकदा चिकन खाईल, 1 आठवड्याला एकदा फिश खाईल, असं तुम्ही ठरवून ते कमी करू शकता. त्याच समतोल आहार की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळा वरण भात भाजी रुटीन आहार तुम्ही आहार ठेवला काहीच होणार नाही. पण बाहेरचे जंक फूड टाळले पाहिजेत. अतिशय तळलेले तेलकट पदार्थ, वडापाव किंवा पाव हे जे पदार्थ आहेत हे मैदा, याच्यामुळे काय होणार की तुम्हाला शौचाला मलप्रवृत्तीला त्रास होणार, ती साफ होणार नाही. आणि कधीतरी खाण्याला काहीही हरकत नाही, पण वारंवारता त्यामधून टाळली पाहिजे. फारच छान. डॉक्टर साहेबांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं आणि जे जाता प्रेम आहे- जाता मी एकच सांगू इच्छिन की आयुर्वेद पाळा, गुदविकार टाळा. फारच छान. तर मित्रांनो, आज आपण आयुर्वेदाविषयी माहिती घेतली. तर पुढल्या कार्यक्रमामध्ये आपण एका नवीन विषयावर चर्चा करूया. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.